त्याने मी बापाचं अस्तित्व सांगणार आहे. आई घराचं मांगल्य नक्कीच आहे, पण बाप घराचं अस्तित्व आहे. बापाचं कार्य जाणून घ्यायचं असेल तर ऐका. जितकी आई चांगली असते तर आईपेक्षा एक काकण जे चढ असतो त्याचं नाव बाप आहे. आईपेक्षा एक काकण जो मेहनत घेतो घराकरता कुटुंबाकरता, जो कष्ट करतो ना, त्याचं नाव बाप आहे. काय असतो बाप? आई मला भूक लागली, आई मला भूक लागली म्हटलं की 2 टायमाचं जेवढा ताट वाढणार आहे सगळ्याच पोरांनी पाहिले. पण रात्रीचा दिवस करून, आडाचा काढा करून, रात्रंदिवस कष्ट करून ज्या बापाने 1.5 एकर शेती घेऊन आपल्या आयुष्य मरणाच्या जेवणाची व्यवस्था केली, तो बाप कितीपर्यंत लक्षात राहिला विचार करावा लागेल. जाणार त्या वृद्धाश्रमात, तिथे 25 लोक असतील. त्या 25च्या 25 लोकांना विचारा तुमचा मुलगा काय करतो. ते पटकन सांगतील आमचा मुलगा डॉक्टर आहे, आमचा मुलगा वकील आहे, आमचा मुलगा शिक्षक आहे, आमचा मुलगा पाटबंधारामध्ये आहे, आमचा मुलगा जलसंपदामध्ये आहे. वृद्धाश्रमात गेल्यावर तुमच्या दोन्ही भूमिका येतील. तुम्ही जर शेतकऱ्याची पोरं असाल तर तुम्हाला आनंदही वाटेल, जर तुम्ही नोकरदाराची पोरं असाल तर दुःखही वाटेल. तर पटकन सांगतील आमचा मुलगा नोकरी करतो. अजून भाग्य आहे की कुठल्याही शेतकऱ्याचं मायबाप अजून वृद्धाश्रमात गेले नाही. 70 वर्ष माझ्या बापाचं वय होतं. वयाच्या 70व्या वर्षी माझा बाप गुरं चरायला गेला. बैल चरत चरत दुसऱ्याच्या बांधावर गेला. बापाने या म्हणून हाक मारली की दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या 4 पायाचा मुका बैल मागा फिरला तर 2 पायाचा काळजाचा तुकडा मागे फिरत नाही. तर त्या बापाला काय वाटत असेल? तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल? मला तुमची बहीण, मला तुमची मुलगी म्हणून आहे का? अरे का वाटते शेतकऱ्याला आत्महत्या केली पाहिजे? का घराच्या बापाला वाटतं मी आत्महत्या केली पाहिजे? असं जीवनाचं सूत्र कधी कठीण नसतात, कधी माणसं घडत नसतात, कारण का असतात. का शेतकऱ्याला आत्महत्या करावी वाटते? का घराच्या बापाला वाटते मी आत्महत्या केली पाहिजे? इतका वाईट त्याच्या मनात विचार येत नाही, पण का घडतं त्याच्या बाबतीत? हा विचार ज्याच्या मनात येतो ना, त्या शब्दाचं नाव बाप आहे. 6 जून 1674चा दिवस आला. यावर रायगडावर राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 मन सोन्याचं सिंहासन उभं केलं. डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. छत्रपती शिवाजी महाराज दिवसभर सोन्याच्या सिंहासनावर बसले. डोक्यावरचा सोन्याचा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जिजाऊंच्या गुडघ्यावर ठेवले आणि महाराष्ट्राचा राजा ढसाढसा रडू लागला. आईसाहेब म्हणाला, अहो राजा हात तर रडताय काय? अहो राजा हात तर रडताय काय? तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही राजे झालो. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं केलं. डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. पण हाच डोक्यावरचा सोन्याचा मुकुट पाहण्यासाठी तुमच्या कपाळाला कुंकू. आमचे वडील शहाजीराजे जर जिवंत असते तर त्याला किती आनंद वाटला असता. महाराष्ट्राच्या राजाला वाटलं हो, महाराष्ट्राच्या राजाला वाटलं हो, त्यांचे वडील असते तर त्याला किती आनंद झाला असता. आणि 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. आयुष्यात 2 गोष्टीला घाबरा, एक बाप आणि एक पाप. धन्यवाद.